नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल विषयाचा बोर्डाचा पेपर कसा सोडवायचा आणि त्याची कशी पूर्वतयारी करायची यावर चर्चा करणार आहोत. संवाद मी तुमच्याशी साधणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे की एखादा बाधा खेळ असेल तर तो बाधा खेळामध्ये विशिष्ट टप्पे असतात. त्यात वेगवेगळ्या बाधा असतात. त्या पूर्ण केल्यानंतर ती बाधा स्पर्धा जिंकली जाते. खेळाडू उत्तम सराव करतो आणि एखाद्या विशिष्ट सामन्यामध्ये उत्तम कामगिरी करतो. तशाच पद्धतीने आपल्या प्रत्येक विषयामध्ये प्रश्नपत्रिका असते. त्यातील विशिष्ट प्रश्न असतात. त्या जणू काही बाधा आहेत आणि त्या व्यवस्थित पूर्ण केल्या की आपण तो पेपर व्यवस्थितरित्या सोडवू शकतो. तर आपण आता भूगोल या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व प्रश्न प्रकार जाणून घेणार आहोत. भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न असतात. पहिला प्रश्न, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा 4 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, सुयोग्य जोड्या जुळवा 4 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 4, नकाशा आराखडा भरा. प्रश्न क्रमांक 4A, नकाशा वाचन 4 गुण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, 6 गुणांसाठी भौगोलिक कारणे लिहा. प्रश्न क्रमांक 6, दिलेल्या प्रश्न क्रमांक 6, आलेख काढणे आणि त्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, सविस्तर उत्तरे लिहा 8 गुणांसाठी. या 7 प्रश्न प्रकारांमध्ये भूगोलाची प्रश्नपत्रिका असते. त्यातील प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 यामध्ये काही पर्यायी प्रश्न विचारले जातात. जसे की अचूक सहसंबंध ओळखा, अचूक गट ओळखा, वेगळा घटक ओळखा, साखळी पूर्ण करा, त्याचबरोबर चूक की बरोबर, फरक स्पष्ट करा, टिपा लिहा यासारखे पर्यायी प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 1 4 गुणांसाठी, 2 4 गुणांसाठी, प्रश्न क्रमांक 3 4 गुणांसाठी एकूण 12 गुण होतात. त्यानंतर यासाठी आपल्याला पाठ्यपुस्तकातील काही महत्वाचे प्रश्न किंवा विधाने आवश्यक आहेत. तर ती विधाने आपण बघूया. प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 यासाठी काही संग्रहित प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा हे आपल्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवत आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणादाखल आपण बघूया की ब्राझीलच्या मध्यातून कोणते वृत्त जाते, तर मकर वृत्त. अशा पद्धतीने प्रकरण क्रमांक 1 पासून प्रकरण क्रमांक 9 पर्यंत महत्वाची विधानं आणि त्यावर आधारित असलेले प्रश्न मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. यामध्ये एक उदाहरण बघूया. भारताची राजधानी कोणती आहे, तर नवी दिल्ली. पुढील स्क्रीन, त्यातील एक उदाहरण बघूया. भारतातील जागृत ज्वालामुखीचे बेट कोणते, बॅरन बेट. त्यानंतर या स्क्रीनमध्ये एक उदाहरण बघूया. ब्राझीलचे वैशिष्ट्य काय आहे, गुलाबी डॉल्फिन. त्यानंतर आपण पुढची स्लाइड बघूया. त्यामध्ये एक उदाहरण बघूया की ब्राझीलचे 2016 साली साक्षरतेचे प्रमाण किती होते, 92.6% एवढे होते. त्यानंतर या स्लाइड मधील एक उदाहरण बघूया. भारतातील शेती प्रामुख्याने कोणत्या प्रकारची आहे, तर भारतातील शेती प्रामुख्याने निर्वाह प्रकारची आहे. तर अशा पद्धतीने सर्वसाधारणपणाने प्रकरण क्रमांक 1 पासून 9 पर्यंत महत्वाची विधानं आणि त्यावर एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा एका शब्दात उत्तरे लिहून मी तुमच्यासाठी स्क्रीनवर दाखवलेली आहे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 4 अ आणि आ या उपप्रश्नांमध्ये, प्रश्न अ मध्ये नकाशा आराखडा भरणे असतो. प्रश्न आ मध्ये नकाशा आराखड्यावरील प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. नकाशा आराखडा भरताना 6 घटक दिलेले असतात. त्यातील 4 घटक आपल्याला 4 गुणांसाठी आहेत. तरीही 6 घटक दिलेले आहेत. आपण ते 6च्या 6 घटक पूर्ण भरायला आवश्यक आहे, जेणेकरून आपला एखादा घटक चुकला तर आपले गुण कमी होणार नाही. मग नकाशा आराखडा भरताना लक्षात घ्यावयाच्या बाबी त्या म्हणजे अशा की आपण अनुक्रमांक, त्यानंतर घटकाचे नाव आणि त्याला सांकेतिक चिन्ह कोणते वापरत आहोत ते तिथे सूचीमध्ये नमूद असणं गरजेचं आहे. तेच आपण प्रत्यक्ष नकाशामध्ये भरताना नकाशामधील तो घटक, त्या घटकाचा क्रमांक, सांकेतिक चिन्ह आणि त्या घटकाचे नामनिर्देशन करायला हवे. उदाहरणादाखल अनुक्रमांक 1 त्यातील घटक आहे पंपास आणि त्याचं सांकेतिक चिन्ह आहे उभ्या रेषा. तर त्याचं 1 नंबरचा घटक सांकेतिक चिन्ह आणि त्याचं नामनिर्देश इथे करून केलेला आहे. भारताचा नकाशा आराखडा भरणे असेल
तर वाचनामध्ये ब्राझील येईल. जर ब्राझीलचा नकाशा आराखडा भरणं असेल तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये भारताच्या नकाशावरील प्रश्न असतील. आपण चौथा प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये भारत किंवा ब्राझीलवर आधारित 6 प्रश्न विचारले जातील, परंतु त्यापैकी चार गुणांसाठी असतील. इथे या पूर्ण वाक्यामध्ये ते आपण अशा पद्धतीने लिहायला हवे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 कडे वळू. प्रश्न क्रमांक 5 कसा सोडवायचा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 हे 4 गुणांचे अर्थात 12 गुणांचे आणि प्रश्न क्रमांक 4 हा 8 गुणांचा 12 आणि 8 20 गुणांचा पेपर प्रश्न क्रमांक 4 पर्यंत होतो. भूगोल विषयाचा मध्यांतर इथे होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 6 गुणांचा, प्रश्न क्रमांक 6 6 गुणांचा आणि प्रश्न क्रमांक 7 8 गुणांचा. 5 आणि 6 12 गुणांचे आणि 8वा 8 गुणांचा 20 गुणांचा 5 6 7 प्रश्नांचा संग्रह आहे. प्रश्न क्रमांक 5 हा सोडवताना सर्वसाधारणपणाने आपल्याला 4 भौगोलिक कारणे दिली जातात. त्यातील 2 भौगोलिक कारणे सोडवायची असतात. त्या प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला 3 मुद्दे आवश्यक असतात. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की आपल्याला आपण एक प्रश्न बघूया की हा जो प्रश्न पहिला आहे त्यावर 1 2 3 मुद्दे दिलेले आहेत आणि प्रत्येक मुद्द्यास 1 गुण असे एकूण 3 गुण या प्रश्नासाठी असतात आणि कोणतेही 4 पैकी आपल्याला 2 सोडवायचे असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये 2 प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 6 आणि किंवा 6 प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला आलेख काढायचा असतो. आलेख काढताना आडवा अक्ष श आणि उभा अक्ष य. सर्वसाधारणपणाने य अक्षावरती आपल्याला जी भौगोलिक सांकेतिक माहिती दिली आहे तिचे टक्क्यामधलं प्रमाण आपण दर्शवतो. त्यानंतर आडवा अक्ष य त्यावरती सर्वसाधारणपणाने वर्ष दर्शवलेली असतात. प्रमाण नकाशा काढताना अत्यंत महत्वाची बाब म्हणजे प्रमाण होय. य अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर किती वर्ष किंवा किती टक्के उत्पादने किंवा अन्य बाबी. वाय अक्षावर त्याचप्रमाणे 1 सेंटीमीटर बरोबर किती टक्के साक्षरता किंवा अन्य बाबी त्या दर्शवलेल्या असतात. वाय अक्षावरती वर्ष नमूद 1 सेंटीमीटरला एका कॉलम 1 सेंटीमीटर मध्ये कोणतं वर्ष नमूद केलेलं आहे ते दर्शवले असतात. आलेख काढताना प्रमाण चुकलं तर आलेखातल्या बाबी काही चुकण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे त्यावर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरं ही चुकू शकतात. परंतु आलेख आपला अचूक असेल तर त्यावर आधारित असलेले 3 प्रश्न आपण ते व्यवस्थित उत्तरे योग्य देऊ शकतो. आलेख काढण्यासाठी 3 गुण आणि आलेखावर आधारित असलेले प्रश्न त्यावर 3 गुण असे हा 6 गुणांचा प्रश्न क्रमांक 6 असतो. पण याला पर्यायी प्रश्न दिलेला आहे 6वा आणि हा अत्यंत सोपा आहे, ज्यामध्ये आपल्याला आलेख आणि आलेखावर आधारित असलेली सांख्यिकी भौगोलिक माहिती दिलेली असते आणि त्यावर आधारित आपल्याला फक्त 6 प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. ते आपण प्रश्न समजून घेतले आणि अचूक पद्धतीने लिहिले तर आपल्याला 6च्या 6 गुण प्राप्त होऊ शकतात. 6 हा 6 पेक्षा अधिक सोपा जातो. तर मी तुम्हाला नक्की सुचवेल की 6 तुम्ही आधी सोडवा आणि जर तुम्हाला 6 सोडवायचाच असेल तर 7वा प्रश्न झाल्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा हा प्रश्न सोडवू शकता. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 सविस्तर उत्तरे लिहा. सविस्तर उत्तरे लिहा मध्ये 4 प्रश्न दिलेले असतात. त्यातील 2 प्रश्न आपल्याला सोडवायला लागतात. पहिल्या प्रश्नासाठी जे आपण प्रश्न सोडवणार आहोत त्यामध्ये आपल्याला साधारण 8 मुद्दे देणं आवश्यक असतं. प्रत्येक मुद्दा अर्ध्या गुणांसाठी असतो. 8 मुद्दे 4 गुणांसाठी असतात. 2 प्रश्न सोडवतो आपण 4 गुणांचे 2 प्रश्न 8 यासाठी. यात आपण एक उदाहरणादाखल आपण प्रश्न बघूया. तो म्हणजे इथे दिलेला हा जो प्रश्न आहे की क्षेत्रफेटीच्या पाटावरती असलेला आहे. त्यामध्ये आपल्याला स्थान निश्चिती, त्यानंतर क्षेत्रफेटीचा हेतू, त्यानंतर क्षेत्रफेटीसाठीची आपण कागदपत्रांची पूर्तता आणि क्षेत्रफेटीसाठी लागणारी प्रश्नावली या 4 मुद्द्यांमध्ये हा त्यांनी प्रश्न विभागलेला आहे. मग प्रत्येक मुद्द्यासाठी 1 1 1 1 4 मुद्दे 4 गुणांसाठी आहेत. हा एखादाच प्रश्न 7व्या मधला अपवादात्मक असू शकतो. आपण दुसरा प्रश्न बघूया की ज्यामध्ये 8 मुद्दे असतील. इथेही त्याच पद्धतीचं उदाहरण आपल्याला दिसतंय की भारत आणि ब्राझील यांच्या स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना भेडसावणाऱ्या समस्या. भारतासाठी 3 मुद्दे दिलेले आहेत, ब्राझीलच्यासाठी सुद्धा 3 मुद्दे दिलेत. मग इथे काय म्हणाले, भारत व ब्राझील मधील कोणत्याही 2-2 मुद्द्यांसाठी प्रत्येकी 1 गुण. पण असेही प्रश्न असतात की ज्याला 8 मुद्दे असतात. उदाहरणादाखल आपण बघूया की हिमालयाची वैशिष्ट्ये लिहा.
तर मग या प्रश्नाचं उत्तर देताना हिमालयाचं आपल्या पृथ्वीवरील स्थान कझाकिस्तानच्या पामीर पठारापासून अरुणाचल प्रदेशापर्यंत, त्यानंतर दुसरा मुद्दा असेल की भारतातील स्थान जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत, त्यानंतर तिसरा मुद्दा असेल निर्मिती, हिमालयाची निर्मिती हे अर्वाचीन आहे म्हणजे अलीकडचे आहे, हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. त्यानंतर पुढचा आपण हिमालयाच्या रांगा, चौथा मुद्दा किंवा साधारण पाचवा मुद्दा असेल की हिमालयाच्या रांगा, शिवालिक रांगा, लघु हिमालय आणि बृहद हिमालय. त्यानंतर सातवा मुद्दा आपण देऊ शकतो की हिमालयाचे विभाग काश्मीर हिमालय म्हणजे पश्चिम हिमालय, त्यानंतर मध्य हिमालय म्हणजे कुमाऊ हिमालय आणि त्यानंतर शेवटचा पूर्व हिमालय किंवा पूर्वांचलही म्हणतात, त्याला आसाम हिमालय म्हणतात. अशा पद्धतीने 8 मुद्दे साधारण असतील तर आपल्याला 8 अर्धे गुण प्राप्त होतील, त्याचे पूर्ण 4 मिळतील. तर 7व्या प्रश्नामध्ये 2 प्रश्न सोडवावे लागतील 4-4 गुणांचे. एखाद्या प्रश्नांमध्ये काही अपवादात्मक परिस्थितीमधील प्रश्न असतील त्याच्यामध्ये 4च मुद्दे लिहून 4 गुण मिळतात. अशा पद्धतीने सर्वसाधारणपणाने भूगोलचा बोर्डाचा पेपर सोडवण्यासाठी आपण एक पूर्वतयारी करू शकतो. त्या अनुषंगाने मी प्रकरण क्रमांक 1 पासून 9 पर्यंत काही महत्वाचे प्रश्न काढले, ज्याचा प्रश्न क्रमांक 1, 2, 3 यामध्ये उपयोग होईल तुम्हाला. त्यानंतर 5व्या प्रश्नासाठी काही भौगोलिक प्रश्नांचा संच दिला आणि 7व्या प्रश्नासाठी काही सविस्तर उत्तरांचा संच दिला, ते आपण बघूया. पाठ्यपुस्तकातील प्रकरण 1 ते 9 मधील महत्वाची विधाने. प्रकरण क्रमांक 1 वरील ही महत्वाची विधान आहे, जे प्रकरण क्रमांक 1 मधील क्षेत्रफळ, ज्यामध्ये क्षेत्रफळाची व्याख्या, क्षेत्रफळाला लागणारी साहित्य ते इथे नमूद केलेलं आहे. त्यानंतर प्रकरण क्रमांक 2 स्थान विस्तार, ज्यामध्ये महत्वाची जी या पाठामध्ये किंवा या प्रकरणात महत्वाची विधानं ती इथे नमूद केली. फॉर उदाहरणादाखल आपण बघूया, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. यावर प्रश्न काय विचारला जाईल की भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जाते, तर आपल्याला या विधानातून उत्तर मिळेल भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. त्यानंतर अजूनही एक आपण उदाहरण बघू पुढच्या पाठातलं. प्रकरण क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली. यामध्ये एक उदाहरण बघूया की सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता, तर सुंदरबन. त्यानंतर असाही प्रश्न असेल की गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळातून कोणता त्रिभुज प्रदेश तयार झाला, तर त्याचं उत्तर असेल सुंदरबन. त्यानंतर आपण अजून एक उदाहरण बघू शकतो की ते म्हणजे असे की ब्राझील मधील सर्वात उंच शिखर कोणते, तर पिको दी नेब्लिना हे ब्राझील मधील सर्वोच्च शिखर होय. त्यानंतर पुढचा प्रकरण क्रमांक 3 यामध्ये आपण गाळेल जागेसाठी एक प्रश्न बघूया. गंगा नदी हिमालयातील डॅश डॅश हिमनदीतून उगम पावते, तर गंगोत्री. एका वाक्यात असेल तर असा प्रश्न असेल गंगा नदीचा उगम कोठे झालेला आहे, तर आपण लिहिणार आहोत गंगा नदीचा उगम गंगोत्री येथे झाला. अशा पद्धतीने पुढील स्लाइड बघा. भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहे, भारताचे हवामान डॅश डॅश प्रकारचं आहे, किंवा एका वाक्यात उत्तरे लिहामधील प्रश्न असेल भारताचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे, तर मान्सून. पुढील स्लाइड मध्ये आपण बघूया, वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. तर यावर प्रश्न विचारला जाईल की वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी एकमेव असणारा देश कोणता, मग त्याचं उत्तर असेल भारत. त्यानंतर पुढे 6वं प्रकरण आहे, त्यावेळी काही प्रश्न बघूया आपण. 2016 साली ब्राझीलमधील साक्षरतेचे प्रमाण 92.6% एवढे होते. आपल्याला एका वाक्यात उत्तर लिहामध्ये पण प्रश्न येऊ शकतो की 2016 साली ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण किती होते, तर 92.6% एवढे होते. एका वाक्यात गाळेल जागा, जोड्या यासाठी ही महत्वाची विधाने उपयुक्त ठरतात. त्यानंतर मानवी वस्ती, गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे, डॅश डॅश हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे, किंवा अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर 8वं प्रकरण, ज्यामध्ये एक उदाहरण बघूया. भारतात गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते. भारतात डॅश डॅश राज्यात मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते, तर गुजरात. किंवा प्रश्न एका वाक्यात असेल तर भारतात मिठाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन कोणत्या राज्यात होते, तर गुजरात मिळेल. त्यानंतर शेवटच्या पाठावरील आपण प्रश्न बघूया. एक प्रश्न घेऊया. भारतातील मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे दाट जाळे आहे. एक अचूक पर्याय निवडा. असेल तर बघा, भारतीय मैदानी प्रदेशात डॅश डॅशचे दाट जाळे आहे लोहमार्गाचे. अशा प्रकारे काही प्रश्न आपण प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 साठी
पाठ्यपुस्तकातील महत्त्वाच्या विधानांवरती विधानांचा अभ्यास करून त्याची तयारी करू शकतो. आता आपण प्रश्न क्रमांक 5 साठी काही प्रश्न आहेत त्यांचा संग्रह बघू आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 साठीच्या प्रश्नांचा संग्रह बघू. प्रश्न क्रमांक 5 मध्ये पुढील प्रकारचे भौगोलिक प्रश्न आढळतील. प्रकरण क्रमांक 2 पासून प्रकरण क्रमांक 9 पर्यंत यावरती आधारित भौगोलिक प्रश्न विचारले जातात. एक वरती सर्वसाधारणपणाने आढळत नाही किंवा नाही आहे, तर इथे आपण तो संग्रह बघू शकता तुम्ही स्क्रीनमध्ये. दुसऱ्या पाठावरील प्रश्न बघा. भारत एक तरुणांचा देश, कॉफी पॉट, ब्राझील जगाचे कॉफी पॉट. त्यानंतर चौथ्यामध्ये बघा एक उदाहरण बघू. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही. स्लाइड मध्ये तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 मधील आपल्याला दुसरी स्लाइड बघूया. त्यामध्ये प्रकरण क्रमांक 6 लोकसंख्या एक महत्वाचे संसाधन. त्यानंतर अजून एक उदाहरण बघूया, अजून एक प्रश्न बघूया. भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्वाची आहे. भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. असे संग्रहित हे प्रकरण क्रमांक 2 पासून 9 पर्यंतचे सर्वसाधारण 22 प्रश्न आहे. हेच वारंवार विचारले जातात, महत्वाचे असल्या कारणास्तव. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 सविस्तर उत्तरे द्या. यामध्ये पहिल्या पाठावरील प्रश्न एक बघूया. क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल. त्यानंतर आपण प्रकरण क्रमांक 2 मधील एक उदाहरण बघूया. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती लिहा. तसेच उत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले स्पष्ट करा. त्यानंतर तिसऱ्या मधील बघूया. हिमालयाची वैशिष्ट्ये लिहा. अशा प्रकारचे काही प्रश्न, त्यांचा संग्रह हा तुमच्यासाठी. इथे प्रकरण क्रमांक आपण 5 मधील एक प्रश्न बघूया. भारतीय वन प्रकारांची थोडक्यात माहिती लिहा. आपण आता 7व्या मधला एक बघूया. ब्राझील मधील पश्चिमेकडे चला या धोरणाचे महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर 8व्या प्रकरणातील प्रश्न भारतातील शेती व्यवसायाचे स्वरूप स्पष्ट करा. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 1 पासून प्रश्न क्रमांक 7 पर्यंत भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील हे 7ही प्रश्न कसे सोडवायचे, त्यांची कशी तयारी करायची यावर आपण आज चर्चा केली. धन्यवाद.